नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा 350 वर्षाच्या परंपरेला उजाळा देत जगप्रसिद्ध सारंगखेडा यात्रेला आजपासून उत्साहपूर्ण प्रारंभ झाला। पहाटेपासूनच यात्रास्थळी श्रद्धाळूंची मोठी गर्दी उसळली होती। दत्ताच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी एकमुखी जय श्री दत्तच्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला। शतकानुशतके चालत असलेल्या या यात्रेचा पहिला दिवस भक्तिभाव, श्रद्धा आणि पारंपरिक जल्लोषाने भरून गेला। 3 राज्यातून भाविकांची उपस्थिती। महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या 3ही राज्यातून भाविक मोठ्या संख्येने सारंगखेड्यात दाखल झाले। अनेक भाविकांनी नवस फेडण्यासाठी पायी यात्राही केली। यात्रेच्या परिसरात दिवसभर धार्मिक कार्यक्रम, भजन, कीर्तन आणि दत्त महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रांग लागलेली दिसली। परंपरा, भक्ती आणि उत्साह याचे अनोखे मिश्रण। 350 वर्षाची परंपरा जपणारी ही यात्रा नंदुरबार जिल्ह्यातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक मानली जाते। यात्रेसाठी पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत आणि विविध स्वयंसेवी संस्था यांच्या वतीने सुयोग्य व्यवस्था करण्यात आल्या आहेत। दर्शनासाठी विशेष रांगा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। सारंगखेडा यात्रा पुढील काही दिवस भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि घोड्यांच्या बाजारामुळे अधिक रंगत जाणार आहे। यात्रेच्या पहिल्याच दिवशी झालेला उत्साह पाहता यंदाची यात्रा अधिक भव्य आणि गर्दीची होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। माझं नाव भारती संदीप पाटील। आम्ही आज सारंगखेड्याच्या यात्रेत आलेलो आहोत। ही यात्रा खूप 400 वर्षापासून जुनी आहे। ही महाराष्ट्रामध्ये 2 नंबरवर येत असते। आमच्या लग्नाला 9 वर्ष झाले होती। तर 9 वर्षानंतर माझ्या मम्मीने इथं मनोकामना केली होती की माझ्या मुलीला बाळ होईल तर आम्ही गुडचा तोला करू। तर आज आमची इच्छा पूर्ण झालेली आणि आम्ही सुरतहून आलेलो आहोत इथं मानता फेडण्यासाठी। तर 9 वर्षामध्ये आम्हाला बाळ झालं। आज ते 11 महिन्याचं झालेलं आहे आणि तिची मानता फेडायला आम्ही सारंगखेडा मध्ये आलेलो आहे। तर आम्ही जशा प्रकारे मनोकामना आमची पूर्ण झाली, तुम्ही पण इथं नवस माना। ज्याला कोणाला होत नसेल त्यांनी मनोकामना मागा, जरूर तुमची दत्त बाबा पूर्ण करतील। एवढं बोलून माझे 2 शब्द संपले। धन्यवाद। मी पूनम प्रमोद पाटील। मी नाशिकला राहते। माझ्या आई वडिलांनी भादवडीतून इथे येऊन नवस कबूल केला होता 9 वर्षापूर्वी की मला मुलगा व्हावा म्हणून। तो आज पूर्ण झाला म्हणून मी नवस पूर्ण करण्यासाठी आली आहे सारंगखेड्याला। आणि त्याचा तोळा मी केळी सोबत कबूल केलेला होता, तो पूर्ण तोळा आम्ही दिला आता। 100 वर्षापासून हे जागृत स्थान आहे। वर्षापासून इथून येथे यात्रा भरते आहे आणि हे जागृत देवस्थान आहे दत्त महाराजांचं, दत्तप्रभूंचं। आणि मी आज माझ्या आई वडिलांसोबत ही यात्रेमध्ये नवस कबूल केलेला होता, तो पूर्ण करण्यासाठी आली आहे भादवड येथून। आणि मी राहते नाशिकला। नाशिकवरून नवस पूर्ण करण्यासाठी आलेली आहे। महाराष्ट्रामध्ये ही 2 नंबर यात्रा भरते। इथे महाराष्ट्रात 2 नंबरची यात्रा असते। खूप यात्रा भरते। आधी महिनाभर चालत होती, आता 15 दिवसावर समाप्त होते। खूप प्रसिद्ध आहे हे देवस्थान। ज्यांनी नवस मागितला तो दत्तप्रभू हे पूर्ण करतात। म्हणून इथे आई बाबांसोबत येऊन खूप चांगलं वाटलं। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।